श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पितृपक्षामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते असे म्हणतात. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद या ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास आपल्या कुटुंबामध्ये सुख शांतता आणि समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे. आपण देखील या पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांचे श्राद्ध करायचे आहे आणि ज्यांना श्राद्ध करणे शक्य नाही तर त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितली गेली आहे. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि समाज ऋण. हे 4 ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता पिता निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध. तर आपण सर्वांनी श्राद्ध हे केलेच पाहिजे. तर आता आपल्याला या पितृपक्षाच्या काळामध्ये काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही. आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल व पितरांचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल. यामुळे आपली आर्थिक टंचाई दूर होईल, तसेच आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होईल, त्यांना सद्गती मिळेल. तर पहिला उपाय आहे तो म्हणजे आपण किचनमध्ये एक वस्तू ठेवायची आहे. तर आपल्याला किचनमध्ये मटका ठेवायचा आहे किंवा अगदी मटका नसेल तर तुमच्याकडे छोटंसं सुगड असेल तर ते देखील ठेवू शकता. आता भरपूर ठिकाणी किचनमध्ये जागा असते किंवा काही ठिकाणी किचनमध्ये मटका ठेवण्यासाठी देखील जागा नसते. तर अशा वेळेस तुम्ही छोटंसं सुगड ठेवलं किंवा छोटा जो मटका ठेवला तरी पण चालेल. त्यामध्ये अगदी 3-4 ग्लास पाणी बसेल असा मटका मिळतो, तो मटका घेतला तरी पण चालेल. आपल्याला आपल्या किचनमध्ये मटका भरून ठेवायचा आहे, कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येतात आणि आपली कोण कोण सेवा करते ते देखील बघत असतात. आणि अशा वेळेस जर आपण आपल्या किचनमध्ये मटका भरून ठेवला तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. तर आपण छोटासा मटका भरून ठेवायचा आहे. आपण त्याच्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर तुम्ही त्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील टाकू शकता. आपण जे स्वतःसाठी पाणी भरून ठेवत असतो ते पाणी वेगळं ठेवायचं आहे आणि पितरांसाठी आपण हे पाणी वेगळं ठेवायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा जर गंगाजल नसेल तर फक्त तुम्ही शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो. काळे तीळ टाकल्यानंतर थोडीशी दुर्वा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. दुर्वा सहज तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आता या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकलेले आहे, दुर्वा टाकलेली आहे. असा मटका आपण जिथे पाणी भरून ठेवतो, अगदी पाण्याचं फिल्टर असेल किंवा पाण्याचं सिंक असेल तिथे आपण हा भरून ठेवायचा आहे. तिथे देखील आपले पित्र येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जर आपण असा मटका भरून ठेवला तर आपल्या देखील घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. आता हा मटका आपण रोज बदलायचा आहे, म्हणजे यातील पाणी आपण रोज झाडांना टाकायचं आहे. मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता. परत दुसऱ्या दिवशी असाच तुम्ही मटका भरून ठेवायचा आहे. असे पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही रोज असा मटका भरून ठेवू शकता. तसेच त्यानंतरचा दुसरा उपाय आहे, त्यासाठी आपल्याला एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे. आता हा तांदळाचा दाणा कुठेही तुटलेला फुटलेला नसावा, अख्खा दाणा आपल्याला घ्यायचा आहे. आपण जिथे मटका भरून ठेवतो तिथे आपल्याला तांदळाचा दाणा हा ठेवायचा आहे. आता थोड्या वेळाने तो उचलायचा आहे आणि आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आणि शिव मंदिरामध्ये आपण भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. मग शुद्ध जल अर्पण करू शकता, त्यांना पंचामृताने अभिषेक करू शकता. तसेच भगवान शिवशंकरांना बेलपत्र आवडते, बेलपत्र, बेलफळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ देखील त्यांना अर्पण करू शकता. चंदन भस्म भगवान शिवशंकरांना तुम्ही लावू शकता.
आता ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या वस्तू आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करायच्या आहे। त्यानंतर तांदळाचा दाणा आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर भगवान शिवशंकरांना तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे। घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं। तसेच आपल्या पितरांसाठी देखील तुम्ही भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे। पितरांना मोक्ष प्राप्ती होऊ दे, पितरांच्या आत्म्याला शांती मिळू दे असे आपण म्हणायचं आहे। आणि त्यानंतर हा तांदळाचा दाणा आपण जेव्हा शिवशंकरांना अर्पण करत असतो तेव्हा आपण स्वदा 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 असे 3 वेळा उच्चारण करायचे आहे। यामुळे आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। तसेच भगवान शिवशंकर देखील आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासू देत नाही। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। तुम्हाला जर हा उपाय प्रदोष काळामध्ये करणे शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे। या पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल, फक्त अमावस्येच्या अगोदर आपण हा उपाय करावा। शक्यतो तरी तुमच्या घरामध्ये जे काही वडीलधारी व्यक्ती आहे त्यांनी हा उपाय केला तर त्याचा प्रभाव अधिक प्रमाणामध्ये दिसून येईल। आणि जर त्यांना शक्य नसेल तर तुम्ही देखील हा उपाय करू शकता। हा उपाय फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता त्यानंतरचा तिसरा उपाय आहे तो म्हणजे आपण जे काही रेग्युलर पाणी भरून ठेवतो, मग मटक्यामध्ये पाणी भरून ठेवतो, ते मटक्यातलंच पाणी आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे। आणि हे जे काही पाणी आहे ते आपण आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं टाकायचं आहे। कारण पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात, ते आपल्या उंबरठ्याजवळ देखील येतात। त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होण्यासाठी असं पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडला टाकायचं आहे। पाण्यामध्ये गंगाजल टाकलं तर अतिउत्तम होईल। आणि जर तसे टाकणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल, पण मटक्यातल्याच पाण्याचा आपल्याला वापर हा करायचा आहे। आता पितृपक्षाच्या काळामध्ये आपण किचनमध्ये रोज एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी तुम्हाला रोज जर शक्य नसेल, जेव्हा तुमच्या पितरांची श्राद्ध असते त्या तिथीला तरी कमीत कमी आपण किचनमध्ये असा दिवा प्रज्वलित करावा। आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। त्यानंतर त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। आता पंती घेताना ती पंती काळवंडलेली असेल किंवा तुटलेली असेल अशी पंती घ्यायची नाही। आपण जर अशी पंती घेतली तर आपल्याला त्याचे रिझल्ट देखील तसेच मिळतात। त्यामुळे पंती घेताना चांगली पंती घ्यायची आहे। आता या पंतीमध्ये आपण तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल देखील तुम्ही टाकू शकता। आणि हे जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही तेल आहे ते टाकलं तरी पण चालेल, पण आपल्याला या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। काळे तीळ टाकल्यानंतर त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा। त्यानंतर हा जो काही दिवा आहे तो आपल्याला आपल्या किचनमध्ये ठेवायचा आहे। मग जिथे तुम्ही पाणी भरून ठेवता, पाण्याचा मटका असेल किंवा हंडा असेल किंवा अगदी फिल्टर असेल, तिथे जरी खाली तुम्ही हा दिवा ठेवला तरी पण चालेल। दिव्याची वात थोडी बारीक करायची आहे आणि तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या पूर्वजांकडे आपण माफी मागायची आहे। आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल, घरातल्यांकडून, लहानांकडून, मोठ्यांकडून जर काही चूक झाली असेल, तुमच्या कोणत्याही सेवेमध्ये कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करावे। पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी मी तुमची सेवा नक्कीच करेल। तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू द्या असे आपण म्हणावे। त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही तुमच्या पितरांना सांगू शकता। पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांचे नावं देखील तुम्ही घेऊ शकता। अगदी मनापासून आणि श्रद्धेने जर हा उपाय तुम्ही रोज केला तर त्याचा फरक हा तुम्हाला नक्कीच दिसून येईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।